11 आपल्याला पाहायला मिळते। नागेश वाडेकरला आपण मेगा स्क्रीन वरती पाहताय। प्रोलिंग स्पोर्ट्स विपुलजी पंडुलकर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम तब्बल 10 कॅमेऱ्यांशी वेगवेगळ्या अँगलने हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत असताना फॉर लाईव्ह स्ट्रीमिंग कॉन्टॅक्ट विपुल पंडुलकर। 5 षटकांचा सामना आहे, 4 गोलंदाजांचा वापर करणं अनिवार्य असणार आहे। स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतोय नागेश वाडेकर आणि त्याच्या सोबत मात्र नॉन स्ट्राइकिंग एंडला मुंबईचं तुफान थॉमस डायस। चला पाहूया काय घडतंय काय बिघडतंय। मित्रांनो जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवून या दोन्ही टीमला या मॅच साठी शुभेच्छा देऊन आपण या सामन्याची सुरुवात करूया। मेगा स्क्रीन वरती नागेश वाडेकर गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं मात्र पहिलं षटक घेऊन आरंभी आणि प्रारंभी ओव्हर घेऊन अमया लाड सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। पंचांचा ग्रीन सिग्नल हिरवा कंदील दाखवला जातोय पंच नासिर शेख सरांच्या माध्यमातून। राईट आर्म ओव्हर द विकेट, 6 टू गो। पहिला बॉल, पहिला चेंडू या वेळेला मात्र हाफ ट्रॅकर होता, उसळतोय आणि सरळ जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। थोडासा अंदाज यायला वेळ लागेल कारण नवीन स्पर्धा आहे, नवीन चेंडू आहे, नवीन दिवस आहे आणि आज रविवारचा दिवस मुंबईकरांसाठीचा क्रिकेट वार। तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे धर्मवीर चषक 2025 मध्ये। अमे आलाय, पहिला चेंडू निर्धाव, पुन्हा एकदा अमे सज्ज आहे। अँगल बदलला, राऊंड विकेट आली आहेत आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा अगदी मागील बॉलचा ऍक्शन रिप्ले पाहिल्यासारखाचा भास झाला। अमेयाचा दुसरा चेंडू पाहिल्यानंतर अगदी पहिला चेंडू आणि दुसरा चेंडू सारख्याच पद्धतीचा एकाच लाईन आणि लेंथ वरती हाताळला जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। सलग 2 डॉट बॉल गोलंदाज अमेयाच्या गोलंदाजीतून येताना चांगली सुरुवात। दुसरा दिवस, अंतिम दिवस, कोणाला मिळणार 3 लाख रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार, कोण होणार या स्पर्धेचा विजेता आणि कोण ठरणार उपविजेता ज्याला मिळणार 2 लाख रुपयांचा पुरस्कार। या वेळेला मात्र थायपॅडवर बॉल लागतोय, फाईन लेग क्षेत्राकडे मात्र ट्रॅव्हल करतोय। लेग बाईचा इशारा तिकडे मात्र पंच आम्हाला कळवतायत। अगदीच पंचांच्या माध्यमातून मात्र पहिली धाव इथे घोषित केली जाते ती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 23 प्रमाणे, अर्थात लेग बाईच्या स्वरूपातली आणखीन एक सिंगल पहिली धाव इथे मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल। आमचे डीजे मास्टर सज्ज आहेत, आमची बँड टीम सुद्धा सध्या सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते। चांगली सुरुवात अमेयच्या माध्यमातून। या वेळेला कट करायचा प्रयत्न, बॅकफुटवर जाऊन कव्हर पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर वरून मात्र फिल्डर आलाय। बॉल पाठीमागे जातोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवर समाधानी राहिले, थ्रो चांगला केला, थोडासा टप्पा पडल्यानंतर मात्र बॉल दुसरीकडे निघाला, पाठीमागून बॅकअप साठी मात्र फिल्डर आले। क्रिकेटच्या पटलावरती ज्याला स्टंटमॅन म्हणून ओळखलं जातं, बॅकअप साठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 धावा 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला शॉर्ट आर्म पुल विच इज पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल। थॉमस डायसच्या बॅटमधून येतो एक लांबलचक सिक्सर, षटकार। चांगली लांबी आणि तितकीच चांगली उंचीही गाठलेला आपल्याला पाहायला मिळाला। मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून हा पहिला सिक्सर थॉमस डायसच्या बॅटमधून। आणि या वेळेला समोर आक्रमण करायचा प्रयत्न, उंची चांगली गाठतोय, लांबी कितपत गाठेल, एलिव्हेशन मिळेल का, निघून जाईल बॉल समोरच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या पार। येतोय आणखीन एक खणखणीत षटकार थॉमसच्या बॅटमधून।
त्या फलंदाजाची बॅटिंग पॉवरफुल असा मुंबईचा तुफान थॉमस डायस मैदानाच्या आतमध्ये गरजताना आपल्याला पाहायला मिळतोय। हिंदीमध्ये म्हटलं जातं की जिस बल्लेबाज के लिए सब कुछ है जायज उस बल्लेबाज का नाम है थॉमस डायस। जबरदस्त बॅटिंग, बॅक टू बॅक 2 षटकार थॉमसच्या बॅटमधून आलेत। एक षटकार ऑन साइड डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि एक षटकार समोर 1 मोर सिक्सर थॉमसच्या बॅटमधून आलाय। धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर बिनगडी बाद 14। कोलगेट ग्राउंड बँड्रा ईस्ट वांद्रे पूर्वच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती मात्र रंगणारी ही स्पर्धा आज अंतिम दिवस मॅच नंबर 2। हुसेनचा पहिला बॉल बॅटच्या स्टिकर जवळ लागला परंतु ताकद पुरेशी आहे। बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे नागेश वाडेकर च्या बॅटमधून येतोय मात्र आणखीन एक उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी षटकार। सुरुवात आहे, हा तर फक्त ट्रेलर आहे। या वेळेला पिक्चर बघा, आणखीन एक बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून सरळ खेळाडू कक्षाच्या छतावरती 6 धावा, आणखीन एक लांबलचक सिक्सर, फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन, आणखीन एक षटकार। पूर्ण आत्मविश्वास होता की मी खेळलेला हा फटका मैदानात थांबणार नाहीये। आणखीन एक प्रयत्न आहे आणि आणखीन एक बॉल सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, करारा प्रहार, बॉल सीमारेषा पार आणि नागेश वाडेकरच्या बॅटमधून सलग 3रा षटकार। मेरे वक्त का आखिरी फरमान अभी बाकी है, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है, अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा राहिलेत नागेश। 19 धावा या 4 चेंडूंमध्ये आलेत आणि संघाची धावसंख्या मात्र एक मोठी उंची गाठते। 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 33 धावा स्कोरबोर्डवरती। हुसेनच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवायला सुरुवात। या वेळेला थॉमस डायस फटका फसलेला दिसतोय। शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर चेंडू खाली, कोणतीही मिस्टेक नाही, स्ट्रेट इन टू दी बास्केट आणि थॉमस डायस मुंबईचं तुफान तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला, विकेटचं पतन, खेळाडू बाद। थोडंसं फसलं त्या ठिकाणी, अगदी बॅटच्या स्टिकर जवळ लागलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि थॉमस डायस तंबूच्या आसऱ्याला। त्याची जागा घेण्यासाठी मात्र मुंबईच्या अगदी परळ परिसरातील आणखीन एक रबर बॉल स्पेशलिस्ट विस्फोटक फलंदाज प्रथमेश बेलछेडा उर्फ अण्णा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। मागील हंगामातील आपण जर पाहिलं तर नक्कीच गाजलेलं एक नाव आहे आणि सध्याच्या घडीलाही सदर आपण जर पाहिलं तर मुंबई क्रिकेट प्रीमियर लीग जी झाली, मुंबई रेनी चॅम्पियनशिप, त्यामधूनही या दोन्ही खेळाडूंच्या नावाचा बोलबाला राहिला तो म्हणजे एका बाजूला नागेश वाडेकर आणि त्याच्यासोबत आता मात्र प्रथमेश बेलछेडा उर्फ अण्णा मैदानाच्या आतमध्ये। शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, स्विंग अँड मिस, लेंथ मध्ये थोडासा बदल या वेळेला केला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला हुसेनच्या माध्यमातून। शेवटचे मात्र 2 चेंडू अगदी किफायती राहिले। पहिल्या 4 चेंडूत 19 धावा आल्या, शेवटच्या 2 चेंडूमध्ये 1 विकेट आणि एक शेवटचा निर्धाव चेंडू। अशा पद्धतीने मात्र 2 ओव्हरचा खेळ, 2 षटकांचा खेळ मात्र पूर्ण होतोय। ही क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक जनता आपल्याला मेगा स्क्रीनवरती दिसते। 16.5च्या सरासरीने मात्र एक गडी बाद 33 धावा आपण पाहतोय त्या मात्र ओम साई बँड्रा संघाच्या खात्यामध्ये। ही क्रिकेट वेडी जनता आपल्याला पाहायला मिळते। मुंबई हे न थांबणारं शहर म्हणून जसं ओळखलं जातं ना, तसं हे मुंबईचं क्रिकेट सुद्धा आहे। मुंबईमध्ये हिवाळ्यात क्रिकेट, उन्हाळ्यात क्रिकेट, पावसाळ्यात क्रिकेट,
सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, संध्याकाळी क्रिकेट, रात्री क्रिकेट आणि जिथे तिथे पाहावं तिथे मात्र फक्त आणि फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या 2 षटकांचा खेळ ओमसाई बँड्रा संघाच्या माध्यमातून पूर्ण खेळला गेलाय. 16.5ची सरासरी, 33 रन्स ऑन दी बोर्ड, 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यात स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. नागेश वाडेकर 8 चेंडूत 20 धावांवरती आहे. प्रथमेश मात्र अजूनही वैयक्तिक धावांचं खातं उघडू शकलेला नाहीये. अमे आलाय वैयक्तिक दुसरा षटक घेऊन. पहिल्या षटकात मात्र अमेने 13 धावा खर्च केल्यात. पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेटचा मारा, या वेळेला पहिला फटका मात्र कट केलाय. डीप पॉइंटच्या दिशेने फिल्डर मात्र तिकडे तैनात आहे. एक धाव घेऊन समाधानी राहतील का दुसरीचा प्रयत्न करतील, तर नक्कीच एका धावेवर समाधानी राहतोय नागेश. स्ट्राईक रोटेट होतीये प्रथमेश बेलछेडा. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट काय असतं ना, ते ही स्पर्धा तुम्हाला दाखवून देते. अगदी दर्जाचं प्रमाण ओलांडणारी स्पर्धा म्हणून सुद्धा या धर्मवीर चषक या स्पर्धेकडे मोठ्या आदरानं पाहिलं गेलंय. गेली कित्येक वर्ष, जवळपास 30 वर्ष, आणि हे 31वं पर्व या स्पर्धेचा आपण याच मैदानावरती अनुभवतोय. हाफ ट्रॅकर होता, या वेळेला लेग कटर. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, बॅटची बाहेरची कडा घेतोय. यष्टीरक्षक मात्र त्या ठिकाणी थोडासा फंबल होताना आपल्याला पाहायला मिळेल. मुंबईचा स्टंटमॅन त्या ठिकाणी मात्र आपल्याला अशरफ खान पाहायला मिळेल यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. एक धाव मात्र कंप्लीट केली गेली आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर 2 धावांचा प्रयत्न यशस्वी झालेला आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय काय घडलं काय बिघडलं. अशरफ खान मात्र त्याच्या चेहऱ्यावरती थोडीशी स्माईल आहे, कारण त्याच्याकडून अशा चुका फार कमी होतात. अगदीच आपण जर पाहिलं तर मुंबई आणि महाराष्ट्र आणि संपूर्ण भारताच्या टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटच्या पटलावरतीचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण जर कोणी केलं असेल ना, तर ते नाव आहे अशरफ खान. या वेळेला समोर खेळलाय प्रथमेश बेलछेडा. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, प्रोटेक्शन आहे तिकडे. एकेरी धावेवरती समाधानी राहावं लागेल. 37 रन्स ऑन दी बोर्ड. 2.3 चेंडूंचा खेळ संपलाय. हुसेनला आपण पाहताय मेगा स्क्रीन वरती, थोडीशी चर्चा मात्र त्या ठिकाणी होतीये. अमेल आपण बघताय 1-2-1 असं मात्र समीकरण आतापर्यंत. पहिल्या 3 चेंडूंचं विश्लेषण. ओव्हर नंबर 3 मध्ये वैयक्तिक मात्र अमेयचं हे दुसरं आणि संघासाठीचं तिसरं षटक. नागेश ऑन स्ट्राईक. 9 चेंडूत 21 धावांवर फलंदाजी करतोय. त्यावेळेला ऑफस्टमच्या बाहेरची लाईन हाताळली, तिकडे मात्र अपील करतोय अशरफ खान. पंचांकडून मात्र कोणताही निर्णय तिकडे येत नाहीये, परंतु अगदीच आपण जर पाहिलं तर अंगापेक्षा लांब ठेवण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला गोलंदाज अमेच्या माध्यमातून. चांगला बॉल. निर्धाव चेंडूनं मात्र सांगता होते. ओव्हर नंबर 3च्या 4थ्या चेंडूची स्विंग अँड मिस. लाईन मध्ये थोडासा बदल केला. अवे फ्रॉम द बॉडीचा मारा त्या ठिकाणी. आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर असा चेंडू होता, परंतु अगदी गाईडलाईन पकडून केली गेलेली गोलंदाजी. या वेळेला मात्र ताकदीनं फटका भिरकावली होती बॅट, परंतु स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये, कोणतंही कनेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. 2 सलग निर्धाव चेंडू आणि नागेशच्या चेहऱ्यावरती आपण जर पाहिलं तर हा बॉल डॉट गेल्यानंतर थोडंसं फ्रस्ट्रेशन आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत तरी खूप चांगली बॅटिंग केली आहे नागेशने. अशीच बॅटिंग करत राहावी लागेल आपल्या टीमच्या सन्मानजनक स्कोर्ससाठी. खोलात टाकलेला बॉल. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू. मित्रांनो, शेवटचे 3 बॉल जर आवडले असतील तर अमेयासाठी जर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अवघ्या 4 धावांचं हे षटक हाताळलं गेलं. इकॉनॉमिकल गोलंदाजीचं प्रदर्शन. या ओव्हरमधून फक्त 4 धावा, 2 चेंडू, 2 ओव्हरचा स्पेल त्याचा संपलाय आणि 17 धावा त्याने खर्च केल्यात. कोणती विकेट मात्र जरी त्याच्या नावावरती नसली तरी एक किफायती गोलंदाजी म्हणावी लागेल. 8.5च्या इकॉनॉमीने मात्र गोलंदाजी करत असताना आपला स्पेल पूर्ण करताना अमेय आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एकंदरीत आपण जर पाहिली तर 1 गडी बाद 37 धावा, 37 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 37 धावा ओमसाई बँड्रा संघाच्या नावावरती लिहिल्या गेल्यात. धर्मवीर चषकाचे हे भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहत आहात. शेवटचे 3 चेंडू मात्र आपण ऍक्शन रिप्ले मध्ये रुलिंग स्पोर्ट्स वरती पाहू शकता. थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर हाताळलेला बॉल, त्यानंतर अपील केलं गेलं तिकडे अशरफ खान कडून. 5वा चेंडू मात्र त्या ठिकाणी अगदी मिडल ऑफ द स्टंप वरून हलकासा लेग कटर, त्यालाही विसावून जाताना आपण पाहिलं ते विकेट किपर. आणि 5व्या नंतर शेवटचा जो बॉल आहे अतिशय खोलात टाकलेला चेंडू, परफेक्ट यॉर्कर तिकडे हाताळला गेला, तोही डॉट बॉल. असे मात्र 3 शेवटचे चेंडू आपण पाहिले ते गोलंदाज अमेयच्या माध्यमातून हाताळले गेलेले. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 37वर 1 अशी मात्र सध्याची स्थिती आपण बघताय ओमसाई बँड्रा या संघाची. प्रथमेश बेलछेडा, मॅन फ्रॉम परेल,
आणि त्याच्या समोर आता मात्र बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना सूर्य आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला 2 सूर्यांची चर्चा, त्यापैकी एक सूर्य सध्या गोलंदाजी करताना. या वेळेला मात्र चिखलात बॉल चाललाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये थ्रो चांगला आहे. कलेक्शन मध्ये थोडीशी मिस्टेक होती आहे, परंतु थांबलाय बॉल. एक फ्लॅट थ्रो पाहायला मिळाला, एक रॉकेट थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. 39 39 धावा या दुहेरी धावेनंतर. अतिशय क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता प्रोलिंग स्पोर्ट्स वरती. 10 विविध अँगलने हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत विपुलजी पंडुलकर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम जशी आपण पाहताय कार्य करताना, काम करताना काबिले तारीफ, वाखाणण्याजोगं काम आहे. धर्मवीर चषक सन्माननीय कुणालजी सरमळकर अर्थात बंटीबाईंच्या माध्यमातून मात्र एक भव्य दिव्य असं आयोजन धर्मवीर चषक या स्पर्धेचं. यावेळेला समोर पंच केलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. आणखीन एक कडक कडकडीत प्रहार. बॉल जातोय सीमा पार आणि येतोय प्रथमेश बेलछेडा. अन्नाच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. चौबीस घंटे चौकन्ना हे दाखवून दिलं प्रथमेश बेलछेडा अण्णाने. जबरदस्त स्ट्रोक येतोय. समोर पंच केलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. आणखीन एक कडक शॉट. प्रेक्षकांमध्ये जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला प्रथमेश कडून खेळलेल्या फटक्यानंतर. पुन्हा एकदा सज्ज आहे सूर्याचा पुढील चेंडू. ओव्हरपिच चेंडू होता, लोअर फुल टॉस होता, त्याला मात्र ड्राईव्ह केलं. थोडासा सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला षटकारानंतर. आक्रमकता आणि संयम हे दोन्हीही दाखवून दिलंय आज प्रथमेश बेलछेडाने आपल्या फलंदाजीतून. टेक्निक, टेम्परामेंट, टायमिंग, ताकद सर्व काही दिसलंय या दोन्ही फलंदाजांच्या फलंदाजीतून. अजूनही आपण जर प्रोलिंग स्पोर्ट्सच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला लाईक केलं नसाल, शेअर केलं नसाल, सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ताच्या आत्ता आपण प्रोलिंग स्पोर्ट्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल बटन जे आहे ते हिट करायला विसरू नका. आणखीन एक निर्धाव चेंडू सूर्याच्या गोलंदाजीतला. 2-6-1-0 असं मात्र विश्लेषण आपण पाहताय पहिल्या 4 चेंडूंचं. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. दिवस दुसरा, सामना क्रमांक 2. पहिल्या डावाचा खेळ ओमसाई बँड्रा आणि विरोधात मात्र शिफा स्ट्रायकर मालाड. पुन्हा एकदा मात्र 5व्या चेंडूसाठी सज्ज सूर्या. स्ट्राईक वरती नागेश. यावेळेला थोडीशी भरकटलेली गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. डाऊन दी लेग साइड आहे. व्हाईट बॉलचा इशारा. +1. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मात्र मिळणार आहे. अवांतरच्या स्वरूपात तर धाव आहेत, परंतु त्यावर एक धाव अधिक सुद्धा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 आणि त्यावर मात्र एक्स्ट्रा रन सुद्धा. 2 धावांची भर पडते स्कोरबोर्ड वरती. यावेळेला मात्र ताकदवर प्रयत्न होता, परंतु यावेळेला अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडले. विकेट टू विकेट गोलंदाजी आणि नागेश वाडेकर लेग बिफोर विकेट पायचीच्या स्वरूपात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 36 प्रमाणे तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला तावरी. आणखीन एक मोठं नाव या महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट पटलावरचं मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत आपण जर पाहिलात तर संपूर्ण भारत देश हाच मात्र छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती एकवटलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण संपूर्ण भारताच्या आणि महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यातून आलेले हे सर्व
टेनिस आणि रबर बॉल क्रिकेटचे तारे सितारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनील चावरी इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरचा मात्र शेवटचा चेंडू. धावा झाले 2 गडी बाद 48. नागेश वाडेकरची जागा घेतोय सुनील. सूर्याचा शेवटचा बॉल. 11 धावा खर्च केलेत, 1 विकेट मात्र सूर्याच्या नावावर. या वेळेला खुला टाकायचा प्रयत्न तिकडे केला गेला ऑफस्टम्पच्या दिशेने, मात्र नक्कीच मारा करायचा प्रयत्न होता. सुनील मात्र तिकडे मागणी करतायत व्हाईट बॉल साठी, मात्र पंचांनी अगदी पडताळा करूनच मात्र हा निर्णय कळवलाय. एक फेअर डिलिव्हरी होती, परंतु डिक्लेअर स्वरूपातली पाठीमागे बॉल गेल्यानंतरची एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 2 गडी बाद. जवळपास 49 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्या आहेत. शेवटचं षटक आता मात्र शिल्लक आहे. प्रेक्षक बघा अगदी मैदानावरती गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या आवडत्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी, आपल्या आवडत्या टीमला सपोर्ट करण्यासाठी मात्र अगदी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आलेली ही क्रिकेट रसिक, क्रिकेट प्रेमी मायबाप जनता आपल्याला पाहायला मिळते मेगा स्क्रीनवर. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. ओम साई बँड्रा रेड डेव्हिल्स आणि त्यांच्या विरोधात शिफा स्ट्रायकर मालाड या 2 टीम मध्ये सामना क्रमांक 2 हा मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण पाहतोय. आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि मुंबईकरांसाठीचा क्रिकेटचा दिवस आहे. आमची ढोल ताशा पथक टीम सुद्धा आता मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. आम्ही वांद्रेकर ढोल ताशा पथक वांद्रे मुंबई, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे आज या धर्मवीर चषक 2025च्या दुसऱ्या दिवसामध्ये, अंतिम दिवसामध्ये. शेवटचं षटक आता मात्र शिल्लक राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. बाउंड्रीज मात्र आपण जर पाहिलं तर एकही नाही आहे. षटकार मात्र आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 6 आलेत या संपूर्ण दिवसभरामध्ये. बॉलिंग मार्क वरती मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आशिष कनोजिया. 49 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49. पहिला बॉल हाफ ट्रॅकर आणि पुन्हा एकदा शॉर्ट आर्म जॅम केलाय. पॉवरफुल स्ट्रोक आहे आणि आणखीन एक षटकार येतोय या वेळेला प्रथमेश बेलछेडा अण्णाच्या बॅटमधून. रमेश या नावाची चर्चा राहिली, मग ते टेनिस क्रिकेटचं पर्व असो किंवा मग रबर बॉल क्रिकेटचा हंगाम असो. सध्याच्या घडीला प्रथमेश बेलछेडा अण्णाला आपण बघतोय. मगाशी आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार पटकावताना पाहिलं ते प्रथमेश यशवंत पवार अर्थात नाना याला. प्रथमेश म्हात्रे असेल, प्रथमेश ठाकरे असेल, अशा बरेच प्रथमेश मात्र सध्याच्या घडीला चर्चेत राहिलेत या संपूर्ण पावसाळी हंगामामध्ये सुद्धा. तर सध्याच्या घडीला स्कोरकडे थोडंसं लक्ष टाकूया. 4.2 चेंडूंचा खेळ संपलाय. डिक्लेअर स्वरूपातले आलेल्या एका सिंगल सोबत मात्र 2 चेंडू 7 धावांनंतर 56 ओम साई बँड्रा रेड डेव्हिल. या वेळेला हा चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर. फलंदाजाच्या अगदी आवाक्याच्या बाहेर होता. पंचांनी मात्र नक्कीच आपले दोन्ही हात जमिनीला समांतर केले आणि अतिरिक्त धावेची घोषणा, अवांतर धावेत वाढ, स्वैर चेंडूचा इशारा इथे मात्र केला जातोय. आशिष कनोजियाला आपण बघताय मेगा स्क्रीन वरती शेवटचं षटक हाताळताना. तिसरा बॉल पुन्हा एकदा मात्र बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. मैदानातून बाहेर जाईल चेंडू मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने. तिथे मात्र एकच धाव तिकडे मिळणार आहे प्रथमेश बेलछेडा अण्णाच्या या फटक्यासोबत ओम साई बँड्रा रेड डेव्हिल या टीमला. थँक्यू. या वेळेला पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. मिड विकेट मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल, कोणतीही चुकी करत नाहीये आणि प्रथमेश बेलछेडा अण्णाला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का आणि साहिल सावंत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले.
धन्यवाद धन्यवाद. ओला टाकलेला बॉल या वेळेला राज गोठणकर आलाय मैदानाच्या आतमध्ये. सिंगलचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी तयारी दर्शवली आहे. कलेक्शन साठी मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला कोणीही नाहीये. 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या गेल्या आणि तिकडे मात्र रिव्ह्यू मागितला जातोय. इथे मात्र आमचे तिसरे पंच रमाकांत पवार सर मात्र या निर्णयासाठी मात्र हा रिव्ह्यू मागितल्यानंतर पडताळणी करतायत. अगदी दूध का दूध और पाणी का पाणी, अगदी 10 वेगवेगळ्या अँगलने हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत मात्र या स्पर्धेचं जे क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून मात्र याची पडताळणी होते. आणि आमचे तिसरे पंच अगदी आपण बघितलात तर त्याची पडताळणी करताना मेगा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय निर्णय येतोय याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. 2 धावा तोपर्यंत धावून पूर्ण केलेल्या जरूर आपण पाहिल्या, परंतु कुठेतरी गोलंदाज आशिष कणोजियाने मात्र त्यावर आक्षेप घेतला आणि आपल्या DRSचा शिल्लक राहिलेला जो प्रयत्न आहे नॉट आउट. 2 धावा मिळतील. 2 धावा असणार आहेत. बॅटकट आहे. ओहो, आणि या वेळेला त्रिफळा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉइड, लाकूड तोड गोलंदाजी आशिष कणोजियाच्या माध्यमातून. फलंदाज राज गोठणकर तंबूच्या आसऱ्याला आणि पहिल्या डावाचा खेळ संपलाय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जो गुणगौरव समारंभ आयोजित केलेला आहे, असे कोणी विद्यार्थी जर या ठिकाणी उपस्थित झालेले असतील तर मी देवफ्रेंडचे प्रतिनिधी सन्माननीय राकेशजी श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधण्याची विनंती करेन. ते आलेल्या सर्व 10वी आणि 12वीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आवाहन आहे 61 टू विन. आणि जशी मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मात्र पुन्हा एकदा मायक्रोफोनवर मी निमंत्रित करेन आमचे गुरुवर्य महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्माननीय चंद्रकांत शेटे सरांना. धन्यवाद.
सुरुवात होते आणि हॅलो. सुरुवात होत असताना चंद्रकांत शेट्टी सर आपल्या सोबत. हॅलो हॅलो. धन्यवाद. आज धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी कुणालभाई सरमळकर यांचे मित्र श्यामभाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या सत्कार केला जातोय. कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते धर्मवीर चषक महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतभर या चषकाची जी चर्चा चालू आहे, श्यामभाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. सौरभ अनाडकर, पुढील सन्मान सौरभ अनाडकर जे शिंदे साहेबांच्या इमारत विभाग याचं सर्व काम पाहत असतात. बँड्रा विलेपार्ले विभागातील सौरभ अनाडकर यांचा सन्मान केला जातोय. पुढील सन्मान अर्चना कांबळे, विलेपार्ले विधानसभा समन्वयक यांचा सन्मान भक्तिताई भोसले यांच्या हस्ते केला जातोय. अर्चना कांबळे. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर पुढील सन्मान साक्षी काळे, मांढरे पूर्व विधानसभा महिला संघटक आहेत. त्यांचाही सन्मान भक्तिताई भोसले यांच्या हस्ते केला जाणार आहे. या धर्मवीर चषकात आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. महिला उपविभाग प्रमुख सीमा वेंगुर्लेकर यांचाही सन्मान भक्तिताई भोसले यांच्या हस्ते केला जाईल. महिला उपविभाग प्रमुख सीमा वेंगुर्लेकर. सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला जातोय. उपविभाग प्रमुख पंढरी जामसांडे, पंढरी जामसांडेकर, पंढरी जामसांडेकर. आपल्या या विभागाचे डॅशिंग विभाग प्रमुख कुणालभाई सरमळकर यांच्या माध्यमातून हा धर्मवीर चषक महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री तसेच आताचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्या तालमीत घडलेले धर्मवीर चषक म्हणजे दिघे साहेबांनी सुरू केलेली ही धर्मवीर चषक. या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला 21 जून 2022 आणि 30 जून 2022 ला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळेच या धर्मवीर चषकाची पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अडवण्याचाही प्रयत्न तिकडे जरूर झाला, परंतु पहिल्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कल्लीबाई टीमचे ओनर आपण देखील इकडे आयोजकांच्या सूचना येत आहेत. ओमसाई बांद्रा, कल्लीबाई आणि कंपनी, रेड डेव्हिल्स ओमसाई बांद्रा. ओमसाई बांद्रा रेड डेव्हिल्स विरुद्ध सिपा स्ट्रायकर मलाड यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते.
धन्यवाद. खूप छान, खूप छान. बिग हिट, मोठा स्ट्रोक खेळला जातोय. अशरफच्या बॅट मधून बॉलला भिरकावून दिला गेलेला आहे. सीमारेषा पार. धावा 6, षटकार. ची स्पर्धा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख असणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धर्मवीर चषकाचं आयोजन या विभागाचे विभाग प्रमुख तथा डॅशिंग कामगार नेते, कामगार उदय सम्राट कुणाल सरमळकर साहेबांच्या माध्यमातून देवफ्रेंडच्या वतीने मात्र हे आयोजन आपल्या भेटीला आलं आहे. आणि अगदी या आयोजनाचं हे 31वे पर्व देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि 31व्या पर्वातील आज शेवटचा दिवस. काल MUCC ओरिसा संघाने बाजी मारली आणि प्रवेश केला तो मात्र अंतिम फेरीत. आणि आज कोण जिंकणार याची देखील चर्चा आहे. मॅच नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये 60 धावांचा पाठलाग करत असताना साहिल सावंत आणि अशरफ खान मैदानात आहेत. अशरफ यावेळेला हा चेंडू जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपातील एका धावेने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. सर्व प्रेक्षकांची मात्र या ठिकाणी उत्कंठा हीच आहे की बाजी कोण मारणार. 61 धावा 5 ओव्हरमध्ये करायच्या आहेत. यानंतर तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. क्वार्टर फायनलचा सामना असेल आणि त्यानंतर दुसऱ्या गटाला सुरुवात होईल. यावेळेला पुन्हा एकदा फाईन लेगच्या क्षेत्रात बॉल जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. साहिल सावंत विक्रोळीचे खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला अशरफ खान कांदिवलीचे जबरदस्त बॅटर, तेवढे चांगले फिल्डर ही ओळख राहिलेली अशरफ खान यांची बरीच वर्ष. आज त्यांना देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बॅटिंगसाठी लाला. ऐश्वर्य सुर्वे अंधेरीच्या DN नगरचा एक दर्जेदार खेळाडू, मुंबई कस्टम्समध्ये कार्यरत असणारे किंवा मुंबई कस्टम्ससाठी लेदर बॉलचं क्रिकेट खेळणारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऐश्वर्य सुर्वे 10 धावा धावफलकावर आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. साहिल आणि अशरफ बॅटिंगसाठी मैदानात. धर्मवीर चषक यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा परंतु दिशा चुकीची आहे. रन मिळणार आहे. 11 धावा पहिल्या ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. 61चं टार्गेट आहे म्हणजे अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आणि 4 ओव्हरमध्ये 50 धावा करायच्या आहेत. आपल्या भेटीला आलाय. 3 लाखाचा पहिला पुरस्कार, 2 लाखाचा दुसरा पुरस्कार, विविध पारितोषिकं तसेच मालिकावीरासाठीचे इलेक्ट्रिक स्कूटर. या स्पर्धेची चर्चा सर्व दूरपर्यंत. गोलंदाजीमध्ये बदलाव केला जातोय. गोलंदाजीसाठी येत आहेत मॅन फ्रॉम दिगोडे उरण रायगड विश्वजीत ठाकूर मिस्टर JPL. बॉलिंगसाठी वेगाचा बादशाह, समोर जर पाहिलं तर टायमिंगचा बादशाह साहिल. पहिला बॉल फुलटॉस आलाय आणि त्याचा समाचार या ठिकाणी घेतला गेलेला आहे आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमा रेषा पार. करंडक पुणे स्पर्धा आठवते आणि 1 मॅन शो बॅटिंग बॉलिंग करत असताना यावेळेला कमबॅक केलं. यस विश्वजित हे त्यांची खासियत देखील आहे. अचूक टप्प्यावर बॉल आणि येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 17 वर पाहायला मिळते. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ओम साई बांद्रा रेड डेव्हिल्स नोएडा, दुसऱ्या बाजूला सिपा स्ट्रायकर मलाड. फिरोजभाई यांची टीम एका बाजूला कल्लीबाई आणि अर्पितभाई चतुर्वेदी. व्हाईट बॉल +1 धाव, याच्या 2 धावा इकडे मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील आता या ठिकाणी पार पडला जाणार आहे.
देव फ्रेंड्स आणि कुणालबाई सरमळकर यांच्या वतीने. चांगला बॉल खोलवा टप्प्याचा, त्याला मात्र अगदी मिड विकेटला ढकललं. एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. 5 ओव्हरमध्ये 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओमसाई बांद्रा रेड डेव्हिल्स, दुसऱ्या बाजूला सिपा स्ट्रायकर मालाड. उत्तर मुंबईतील खेळाडू एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, गोरेगाव या परिसरातील खेळाडूंचा भरणा एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील ख्यातनाम खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळला आहे, समोरच्या दिशेने मारला गेला फटका. टायमिंग नाही झालाय, फटका फसलाय आणि दोन खेळाडू त्या ठिकाणी आले. थोडासा टकराव झाला आणि असं वाटत होतं कॅच झाली आहे, परंतु कॅच नाही झाली आहे आणि बॉल जमिनीवर पडला जातोय. एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि ती सुद्धा अश्रफ यांची कॅच सुटली आहे. मुंबईचं हे मानाचं क्रिकेट, रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट म्हटलं तर मुंबईकरांच्या क्रिकेट प्रेमाला उधाण येतं. या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. गवत, पाणी, चिखल, पाण्याची डबकी, हे सगळं काही या क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे आणि म्हणूनच क्रिकेट रसिक डोक्यावर घेतात या क्रिकेटला. हो, या वेळेला वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केलाय खरा. एक धाव लेगबाईच्या स्वरूपातील मिळेल. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षक या ठिकाणी येत आहेत मॅचचा आनंद घेण्यासाठी. त्या सगळ्या मुंबईकरांचं हार्दिक स्वागत. आणि इकडे धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 22 धाबा धाव फलकावर. डगआउटचं दृश्य देखील या ठिकाणी. पुढच्या मॅचसाठी तयारी सुहास पाटकर यांना देखील पाहतोय. नाना इन ॲक्शन मध्ये, शशिकांत कदम यांना देखील दाखवलं जात आहे. कॅमेरामन सगळ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न करतायत. सोबतचं वातावरण, ट्रोलिंगची टीम विपुल पांडुलकर यांची टीम देखील गेल्या काही दिवसात खूप चांगली कामगिरी करते आणि म्हणूनच 10 कॅमेरानेशी या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज ते करतायत. या ठिकाणी व्हाईट बॉल प्लस अतिरिक्त एक धाव देखील, म्हणजे या 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. धावा येत आहेत. काही चेंडू विश्वजितचे चांगले पाहायला मिळाले, परंतु धावा येताना पाहायला मिळत आहेत. 12 धावा या षटकात आतापर्यंत खर्च केल्या. 24 धावा धाव फलकावर आहेत. एखादं चांगलं षटक ओमसाई रेड डेव्हिल्सला मॅचमध्ये आणू शकतात. इकडे पुन्हा एकदा थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न होतो आणि त्या प्रयत्नात पुन्हा एकदा 2 धावा अतिरिक्तच्या स्वरूपातील आलेल्या आहेत. धावसंख्या पुढे जाते, ती म्हणजे 26 धावांवर. 26 धावा धाव फलकावर. या स्पर्धेवर संपूर्णपणे लक्ष द्यायचं आहे. त्यांना आपण कॅमेऱ्यामध्ये पाहतोय. शंतनू सर, देव फ्रेंडची संपूर्ण टीम, अमोल म्हात्रे सरांची देखील थोडीशी चर्चा होते या स्पर्धेविषयी. छोटेला देखील पाहतोय आम्ही. यावेळेला समोरच्या दिशेने खेळला गेला फटका. टायमिंग, फुटवर्क साहिल सावंतचं लाजवाब आहे आणि या फटक्याला सीमारेषेच्या बाहेर फेकून देवफ्रेंडचे किसन पटेल देखील तिकडे दिसत आहेत. ISPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील ॲज अ कोच म्हणून दोघांची चांगली भूमिका राहिली आहे. शंतनू सरांची, त्याचबरोबर अमोल म्हात्रे सरांची. या संपूर्ण स्पर्धेवर लक्ष आहे त्यांचं सुद्धा. यंगस्टर्स देखील या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचे तपस्वी राहिलेले आहेत शंतनू सर. उमेश मांजरेकर, शंतनू गायकर ही जोडी म्हटलं तर संपूर्ण जगाने अनुभवलेली आहे. धावसंख्या झाली 32. 2 ओव्हरमध्ये 32. चांगलाच टप्पा गाठलाय. बिनबाद 32 धावा आणि आता अजूनही 18 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाहीये. एखादं चांगलं षटक टीमला मॅचमध्ये घेऊन येईल आणि त्यासाठी अंकुर सिंग यांना आमंत्रित करण्यात येत आहे. लेदर बॉल, टेनिस बॉल आणि त्याचबरोबरीने रबर बॉल या सगळ्या प्रकारच्या क्रिकेटचा अनुभव आहे. अंकुर सिंग यांच्याकडे नुकतीच वानखेडेवर स्पर्धा खेळलेत. मुंबई प्रीमियर लीग, त्याचबरोबर जर पाहिलं तर ISPL सारखी स्पर्धा खेळतात. भारताच्या बाहेर जाऊन क्रिकेट खेळत आहेत. टेनिस क्रिकेटच्या विविध स्पर्धा गाजवत आहेत.
चालू सामना ओमसाई बांद्रा रेड डेव्हिस नोएडा विरुद्ध सिपा स्ट्रायकर मलाड. हॅलो हॅलो, या ठिकाणी कुणालबाई सरमळकर आणि देव फाउंडेशनच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळाही आज पार पडतोय. या ठिकाणी विद्यार्थिनी मिचेलो सॅव्हिओ हिला 10वीला 95% मार्क्स मिळाले, त्याबद्दल देव फाउंडेशन आणि जसं बाळासाहेबांचं व्रत होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याच पावलावर पाऊल ठेवून कुणालबाई सरमळकर आणि देव फाउंडेशनच्या वतीनं या विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा होतोय. त्याचबरोबर त्यांचे पालकही या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हा देखील दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आपल्या पालकांसमवेत हे पाल्य या ठिकाणी येत आहेत आणि त्यांचा गौरव केला जातोय. म्हणजे एक स्पर्धा आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विविध उपक्रम देखील स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय आपण. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि तिकडे 2 धावा देखील पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. सातत्याने नुकताच जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने एक आरोग्यदायी उपक्रम देखील त्यांच्या माध्यमातून राबवला गेला होता. वह्या वाटपाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर संपूर्ण विभागामध्ये झालाय. लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. नॉट आउट आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. सामना क्रमांक 2 आजच्या दिवसातील आहे. एकंदरीत 8 सामने खेळवायचे आपल्याला, याची देखील आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. लेग बॅचच्या स्वरूपातील धावा घेतल्या जातात. अंकुर सिंग कमबॅक करण्याचा प्रयत्न, विकेट आली तर टीम मॅच मध्ये येईल. ओमसाई बांद्रा रेड डेव्हिस नोएडा फिल्डिंगसाठी पाहायला मिळते. समोर सिपा स्ट्रायकर मलाड मुंबई. वेग वाढवण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात व्हाईट बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळेल. अवंतरच्या धावाही काही थांबत नाही आहेत. बॅट अगदी वेगात फिरवली आहे खरी, परंतु तिकडे लेग बॅचच्या स्वरूपातील पुन्हा एक धाव तिकडे मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. 5 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना रोलिंग स्पोर्ट्सवर सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. धर्मवीर चषक कुणालबाई सरमळकर यांचं भव्य दिव्य आयोजन. यावेळेला फुल टॉस केलाय आणि या फुल टॉसला मला वाटतं हरवलंय. एवढ्या लांबवर मारलाय हा बॉल. अशरफ खान ऑन फायर, सिक्सर. आणखीन एक, यावेळेला देखील खूप लांब मारलाय. परत एक येण्याची शक्यता नाहीये बॉल, परंतु धाव एकच आहे आणि धाव संख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 44 विजयाच्या दिशेने वाटचाल विदाउट लॉस. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती
46 धावा विजयाच्या दिशेने वाटचाल. 12 बॉल 15, परंतु सामना संपला नाहीये. अजूनही एखादं चांगलं षटक आलं ना मॅच मध्ये येऊ शकते. ओम साई बांद्रा रेड डिव्हिस नोएडा सिपा स्ट्रायकरच्या विरुद्ध हा सामना त्यांना पाहायला मिळतोय. राज सिंग गोरेगावचा हा गोलंदाज मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व आवर्जून करत असतो. त्यांना या ठिकाणी आपण पाहतोय जरूर. विद्यार्थ्यांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय. गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील या ठिकाणी पार पडला जातोय. काय बॅटिंग केली आहे दोन्ही खेळाडूंनी. अशरफ आणि साहिल दोघांनी चांगलीच कामगिरी केली आहे. 46 धावा धाव फलकावर आहे. अर्पितजी चतुर्वेदी, कल्लीबाई, सुहास पाटकर यावेळेला बॉलला फिरवलाय, वळवलाय. तिकडे फिल्डर आहेत त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. एका बाजूला फिरोजबाई आहेत. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. अजूनही सामना संपलेला नाहीये. 15 धावांची आवश्यकता आहे. हो 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 गोरेगावच्या या फिरकीपटूची देखील बातच न्यारी आहे. राज सिंग आणखीन एक बॉल फिरवलाय, वळवलाय आणि बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. 10 बॉल मध्ये अजूनही 15ची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाहीये. राज फुल टॉस केला आणि या चुकीला माफी नाहीये. कालपासून ज्यांनी फुल टॉस टाकले जवळपास 99% बॉल मैदानाच्या बाहेरच गेलेत. आणखीन एक षटकार. धर्मवीर चषक हो हा बॉल थोडासा लांबून वळवताना पाहायला मिळाले. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. अजूनही 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. हा बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी थोडीशी जास्त होती. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. आठ चेंडू 8 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. राज सिंग पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आहेत. हा बॉल थोडासा वेगात आलाय. धावगिराचा प्रयत्न त्या ठिकाणी. डॉट बॉल. चौपन्न धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. सामना संपलेला नाहीये. 7 धावांची आवश्यकता अजूनही आहे. राज सिंग यांनी हे षटक बऱ्यापैकी टाकलंय. एक षटकार आला परंतु तरी देखील काही चेंडू खूप चांगले टाकलेले आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. बिनबाद 54. एकही विकेट गमावली गेलेली नाहीये. परंतु सामना तरी कुठे संपलाय? तोही नाही संपलाय. कंपल्सरी चेसचा नियम आहे म्हणजे अजूनही 7 धावा 6 चेंडूमध्ये या करावेच लागणार आहेत. एक महत्त्वपूर्ण सामना. गणेश देठे, ट्रोलिंग स्पोर्ट्स, विपुलजी पांडुलकर, पॅरामाउंट इंटरनेट, त्याचबरोबर श्री साई स्पोर्ट्स यांचे देखील आम्ही आभारी आहोत. मयूर स्पोर्ट्स, राजू बालेकर, फोर स्पोर्ट्स, थंडर बॅट, जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी शेवटचा षटक. पहिला बॉल थोडासा लांबून वळवलाय. टप्पा पडल्यानंतर
फिरलेला हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे, डॉट बॉल आलाय. कंपल्सरी चेजा नियम आहे, म्हणजे पहिल्या बॉलवर निर्धाव चेंडू आलाय, म्हणजे अजूनही 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. अंकुर सिंग नामक भारतातील एक नामवंत गोलंदाज आहेत खरे, परंतु मुंबईच्या अशरफची देखील पातच न्यारी आहे. पाहूया काय होईल या ठिकाणी. अशरफ, सौरभ आले जोडीला. या वेळेला वेग टॅग होता, या वेळेला उसळी होती, बॉल किपरच्या दिशेने पाठवला. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट, कधी कमी गतीने कधी जास्त गतीने ही वैविध्यता त्यांच्या बॉलिंगची पाहायला मिळते. अजूनही 4 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 7 धावांची आवश्यकता आहे. काय सामना रंगलाय. 2 ओव्हरला 15 धावांची आवश्यकता होती. अशरफ जबरदस्त बॅटर आहेत. यावेळेला उसळी होती बॉलला, खेळणं जरूर आहे. मिड विकेटच्या दिशेने बॉल फिरत फिरत गेलाय. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र दिलाय आणि आता दुसऱ्या धावेचा कॉल आणि त्याच वेळेला आलेली विकेट पाहायला मिळते. सामन्याने अचानक रंग बदललाय. मैदानाच्या आतमध्ये समाधान आहेरकर, वर्सोवा, अंधेरी, मुंबई दाखल होताना पाहायला मिळत आहेत. समाधान हा देखील एक मॅच विनर खेळाडू आहे. मागील हंगाम अक्षरशः गाजवला होता या खेळाडूने. माझ्या मते हीच स्पर्धा मात्र श्रीकृष्ण बांद्रामध्ये खेळत असताना समाधान आहेरकर आपल्या टीमचं समाधान करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अंकुर अजूनही 3 बॉल 6. काय सामना जबरदस्त, कधी इकडे तर कधी तिकडे, कधी बांद्रा नोएडाला तर कधी मालाड मुंबईला. ओहो हो, वेग वेग प्रचंड या ठिकाणी पाहायला मिळाला. कळायला मार्ग नाहीये. काय बॉलिंग टाकली जाते अंकुर कडून. टाळ्यांचा गजर होतोय. सिफा स्ट्रायकर विरुद्ध ओमसाई बांद्रा रेड डेव्हिल्स नोएडा. कल्लीबाई, अर्पीजी चतुर्वेदी आणि फिरोजबाई एका बाजूला आहेत. बाउन्स अंदाज नाही आला. 2 बॉल 6. हा खेळाडू सुद्धा मॅच विनर आहे. अंकुरने काय बॉलिंग केली आहे, परंतु समाधान या वेळेला टप्पा पडतोय. त्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी व्हाईट बॉल समीकरण मात्र या ठिकाणी बदलताना पाहायला मिळेल. आणि आता 2 बॉल अजूनही बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त याला म्हणतात चुरस क्रिकेट मधील, आणि तीच आपण पाहतो धर्मवीर चषकात. टप्प्याचा बॉल, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय. समाधान टीमचं समाधान करण्यासाठी ओळखला जातो. वर्सोवा अंधेरी मुंबईचा मॅच विनर नाव समाधान आहेरकर. जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. त्याला माहिती होतं मी काय करू शकतो. अंकुरने काय बॉलिंग टाकली यार, परंतु मॅच मात्र या ठिकाणी जिंकली गेलेली आहे. ती म्हणजे या ठिकाणी जबरदस्त कामगिरी